सांगते 9 वाजून 3-4 मिनिटच झाले आहे. कमी वेळेवर आहे. आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आणि सगळ्यांना मनापासून जय गुरु. आदरणीय मंचवर उपस्थित सगळे मान्यवर, महायुतीचे सगळे नेते, शिवसेना, ओरिजिनल सेना बरोबर आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि तुमचे सगळ्यांचे भाऊ रवी मला सोडून बरं, बंडेरा मतदारसंघाचे आमदार, स्वाभिमानचे सगळे पदाधिकारी, छायाताई, राजेश भाऊ, आमची बहिणी, धीरज, सगळ्यांचे नाव घेणं काही शक्य नाही आहे. पण या मतदारसंघासाठी मी एवढंच सांगू शकते, आता वारसाचं राजकारण संपलं पाहिजे. आता मातीचं राजकारण सुरू झालं पाहिजे. आता विचारांचं राजकारण झालं पाहिजे. आणि जाती भेद करणारा जो पक्ष आहे, जे काँग्रेसचे लोक आमच्यावर बोलतात, सगळ्यात मोठी जातीवादचं राजकारण करणारा या पूर्ण देशामध्ये जर कोणी असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. कारण 10 वर्षामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जर राम भगवंताला त्यांच्या मंदिरात विराजमान करू शकल्या, तर या काँग्रेसने 75 वर्षामध्ये राम भगवंताचा फक्त विरोध करण्यासाठी 27 वकील लावले होते. अरे त्यांना विचारा लागेल, जेवढा त्रास महिलांना पाणीमुळे होते, प्रत्येक महिलाची जबाबदारी आहे की माझी नणंदबाईला प्रश्न विचारणं. काही 33 महिने मंत्री असल्यानंतर तुम्ही आम्हाला पाणी का देऊ शकला नाही? तुमचे गाड्या बदलल्या, तुमचे घर मोठे झाले, तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित झाले, पण आम्ही दिवस रात्रीच्या पाणीसाठी 4-4 तास रात्री बेरात्री उठतो. त्या महिलांना तुम्ही पाणी का देऊ शकला नाही? ते प्रश्न त्यांना तुम्हाला विचारावाच लागल, नाही तर असे बरेचसे येईन आणि बरेचसे चालले जाईल. मी अप्पर वर्धाच्या पाईपलाईनचं काम मी या मतदारसंघामध्ये आपण आणलं आहे. ऑलमोस्ट 1000 कोटीचं ते पाईपलाईन अमृत 2 फेज 2 मध्ये उद्घाटन तर मीच करत, नाही तर माझी नणंदबाई आयते कोटावर काय असते ते आयते पिठावर नागोबा. आता एवढीच गावरानी आधी, याच्यापेक्षा गावरानी भाषा येत नाही मला. कारण की 1000 कोटीचं जे अप्पर वर्धाचं पाईपलाईन या मतदारसंघामध्ये आणलं, वॅगन कारखाना 500 कोटीचा, किती हजार मुलांना तिथे नोकऱ्या भेटणार आहे, त्याचा लोकार्पण आपण सुरू केला. अमरावती पुणे अमरावती ही नवीन रेल्वे आपण सुरू करून घेतली. शकुंतला ब्रिटिशकालीन गाडी, जे किती 75 वर्षापासून तिचं कोणीही सुधार करू शकला नाही, ती गाडी नवीन माझी अमरावतीतून शकुंतला हे सुरू होणार आहे. त्याचं काम ही नवीन खासदारांनी केंद्रातून खेचून आणलं. आणि मी माझ्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना एक शब्द देईन. आजच देवेंद्र फडणवीसजींची आमची सभा खऱ्यापूरला झाली आणि तिथे मी त्यांच्याकडनं शब्द घेतला की एकही शेतात जाणारा जे रस्ता आहे, पाननान रस्ते आमचे, या 5 वर्षामध्ये 24 ते 5 वर्ष माझी अमरावती जिल्ह्याचा एकही पाननान रस्ता कोणत्याही राजकारणामुळे तो मी पेंडिंग राहू देणार नाही. 100% पाननान रस्ते माझ्या जिल्ह्याचे मी कंप्लीट करणार, एवढा शब्द मी तुम्हाला देते. आता याच्यापेक्षा मागण्या कायला पाहिजे त्यांना आहे. ज्यांचे पक्षाने 5 टर्म या मतदारसंघ रिप्रेझेंट केला, उद्धव ठाकरेची सेनानी, त्यांना उमेदवार सारखा इथे अमरावतीत भेटला नाही. याच्यापेक्षा लायकी काय त्यांना सांगून देणार आहे मी?
अरे उठल्या सुटला जे नेता येते ते नवनीत राणावरच बोलते. एकटी नवनीत राणा या मैदानात एकटी उभी आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, मी या मतदारसंघ या मैदानात एकटी आहे की तुम्ही माझ्या पाठीशी आहे? तुम्ही मला सांगा. किती महिलांना वाटतं की मी परत एकदा प्रतिनिधित्व केला पाहिजे या मतदारसंघाचं? त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्या. का मागे वाले काय? अरे देवा, खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर असा इमानदारीने काम करणारा खासदार या मतदारसंघात भेटलेला आहे. नाही तर खासदाराचे साधे चेहरे लोकांना माहित नव्हते. खासदार म्हणजे काय या जिल्ह्यामध्ये माहित नव्हता. एखादी वेळीच तो पार्लमेंट मध्ये बोलला तर दिसला, नाही तर राम राम आणि घरात चालले बिचारे. कोणी मुंबईत तर मुंबईमध्ये, कोणी घरात तर एसी मधून निघायचं नाही. हा पहिली खासदार आहे ज्या लोकांना हे सुद्धा माहित आहे की नवनीत राणा दिल्लीमध्ये जाते. नवनीत राणांनी एअरपोर्ट आणलं, नवनीत राणांनी टेक्सटाईल आणलं, नवनीत राणांनी वॅगन आणली, नवनीत राणांनी शकुंतलाचं काम केलं, नवनीत राणांनी अमरावती पुणे गाडी केली, नवनीत राणांनी बंडेरा अमरावती दोन्ही रेल्वे स्टेशनचं काम केलं आणि मोजरीच्या बायपासचं काम सुद्धा नवनीत राणांनी केलं. या पद्धतीची माहिती या मतदारसंघामध्ये प्रत्येक व्यक्तीला आहे.